नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच एक मोठी बातमी. अखेर महाराष्ट्र काँग्रेसचं ठरलेलं आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी होणार नाही. मनसे आणि एमआयएम सोबत काँग्रेस आघाडी करणार नाही. जय महाराष्ट्राला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मनपा निवडणुकीबाबत वेट अँड वॉचची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. महायुतीतील पक्षांसोबतच्या आघाडीच्या प्रस्तावाला सुद्धा नकार दिलाय. प्रस्तावाला राज्यातील पक्षश्रेष्ठींचा स्पष्ट नकार आहे, अशी माहिती समोर येते आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, मविया सोबत काँग्रेस या अगोदर होती, मात्र मनसेनं एंट्री केल्यानंतर आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट समोर आलेली आहे. सूत्रांची ही माहिती आहे. अधिक अपडेट. अगदी बरोबर आहे जगदीश. आपण बघतोय की काँग्रेसच्या सुद्धा ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या साठी ज्या आहेत सातत्याने महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठका ज्या आहेत त्या होत आहेत. आणि या बैठकीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर सतेज बंटी पाटील आणि वर्षा गायकवाड आणि त्याचबरोबर आपण बघतोय की विश्वजित कदम असे दिग्गज नेते, विजय वडेट्टीवार असे दिग्गज नेते काँग्रेसच्या बैठकीसाठी जे आहे ते उपस्थित असतात. आणि त्यामध्ये जे स्थानिक लेवलचे त्यांचे जे नेते आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आपण मनसे आणि एमआयएम यांना एकसाथ युतीमध्ये घेऊ शकत नाही. इंडिया आघाडीच्या अलायन्स मध्ये असो किंवा महाराष्ट्र अलायन्स मध्ये असो, यामध्ये काँग्रेस, एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारांचा गट आणि त्याचबरोबर जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्यासाठी सकारात्मक भूमिका जी आहे ती काँग्रेसच्या नेत्यांची. मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतोय. तुम्ही अशाच जोडलेले राहा. आपल्यासोबत कपिल ढोके जे जोडलेले आहेत. कपिलजी, काँग्रेसनं आता ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. मनसे आणि एमआयएम सोबत जाणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. अधिकृत आहे का ही भूमिका? मुळात या युती आणि आघाडी संदर्भातला निर्णय आमचे सगळे वरिष्ठ नेते घेत असतात. माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना विचारात घेऊन, विश्वासात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती किंवा आघाडी केल्या जाईल. आता राहिली परिस्थिती प्रश्न एमआयएम आणि मनसेचा. एमआयएम सोबत युती करण्याचा मुळात काही प्रश्न उद्भवत नाही आणि ते काँग्रेस तशा पद्धतीचा कृत्य कधी करणार नाही असं मला ठामपणे वाटते. राहिली गोष्ट मनसेच्या युतीची, तर मी नेहमी सांगत असतो की महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबत केलेली युती ही किमान समान कार्यक्रमावर केली होती. मनसेला सुद्धा जर मनसे आणि काँग्रेसला जर भविष्यात एकत्र यायचं असेल तर तसाच काहीसा एखादा कार्यक्रम ठरवून त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर विचार होऊ शकतो. परंतु सध्या तरी कुठेही मनसे आणि एमआयएम सोबत आम्ही युती केल्याचं दिसत नाही आणि करण्याचा विचार सुद्धा आमचा कुठे नाही आहे. जी, मात्र आता मनसे मविया सोबत येते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मनसे मविया सोबत असेल हे दिसतंय. मग अशा वेळेस काँग्रेसची भूमिका काय असणार आहे? तुम्ही मविया सोबत आगामी निवडणुका लढणार की एकट्याने? अजून आलेली नाही. मनसे आणि उद्धव ठाकरे साहेब, राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र एकमेकांना भेटतायत. हे सगळ्या महाराष्ट्राला आवडत आहे. परंतु मनसेला जर महाविकास आघाडीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर जो काही म्हणजे एक शिस्तबद्धता असायला पाहिजे, ज्या गोष्टी असायला पाहिजे त्या वरिष्ठ पातळीवर सगळा निर्णय होतील आणि होऊ शकतं. राजकारणात काही होऊ शकतं. मग आज नेमकं बैठकीत काय झालंय? मनसे सोबत जायचं की नाही? समान कार्यक्रम आखला आणि हा समान कार्यक्रम आखल्यावर तरी जायचं की नाही असं काय ठरलंय की नाही? आज त्या संदर्भात आमची कुठली बैठकच नव्हती. अजून तरी मनसेनं महाविकास आघाडीत यावं असा कुठला प्रस्ताव आमच्या पुढे आलेला नाही. बरं, पण भविष्यामध्ये काय भूमिका असेल काँग्रेसची? बातम्यांमध्ये आणि सूत्रांच्या माहितीनुसार चाललाय. ठोसपणे कुठलाही प्रस्ताव काँग्रेसकडे अद्यापपर्यंत आलेला नाही. ठीक आहे. कपिलजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आणि आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना सुद्धा आपल्या सोबत जोडल्या होत्या. ज्योत्स्ना, तुम्हालाही धन्यवाद.